कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत असं ठाम मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावरील 345व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात व्यक्त केले। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 345वी पुण्यतिथी, त्यानिमित्तानं रायगडावर अभिवादन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शाह यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमात बोलत असताना अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित ठेवू नका असंही म्हटलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारास 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले विचार मांडले। कि 7वीं से 12वीं कक्षा का हर बच्चा एक बार एक पुण्य स्थली पर आए, प्रेरणा स्थली पर आए, वो सुनिश्चित है। आज मैं बाबा साहेब पुरंदरे जी को भी याद करना चाहता हूँ। इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है और ये दो स्थान मिलकर शिवाजी और मराठा साम्राज्य के पूरे गौरववंत इतिहास का पूरी देश को और दुनिया को स्मरण कराने का काम करेंगे। मित्रों, शिवाजी महाराज ने प्रशासन के क्षेत्र में भी ढेर सारे सिद्धांत स्थापित किए। उनका अष्ट प्रधान मंडल का जो कल्पना था, वो आज जो कैबिनेट की कल्पना हमने ली है, उसी का एक विस्तृत स्वरूप। और न्याय के लिए भी शिवाजी महाराज ने कई सिद्धांत सत्ता पर रहने वाले लोगों को उन्होंने प्रस्तावित किए। सुशासन कैसा हो सकता है, इसका सबसे बड़ा अपने काम से दृष्टांत प्रस्थापित करने का काम शिवाजी महाराज ने। छत्रपती शिवाजी महाराजांची 345व्या पुण्यतिथी निमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं। यावेळी रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या। जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली पाहिजे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, जेणेकरून कुठल्या प्रकारचं भेदभाव होता कामा नये, कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये। आणि सिनेमॅटिक लिबर्टीच्या बाबतीत एक सेन्सर बोर्ड ची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो, पण त्याला कुठलाही ऐतिहासिक त्याचे पुरावे नसतात। आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या प्रमाणावरती छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, युगपुरुष जे संपूर्ण देशातले, या सगळ्यांच्या बाबतीत गैरसमज निर्माण समाजात होतो आणि त्यामुळं एक सेन्सर बोर्डची स्थापना करण्यात यावी। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून द्यावं अशीच आमची भावना असं म्हणत खासदार उदयनराजे भोसलेंच्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। आमची चर्चाही झालेली आहे, त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत। कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरच लुटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम आपण निश्चितपणे करू। आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास
हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे. निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ. सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत, पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सुप्रीम कोर्टात अडकलं, पण आता सुप्रीम कोर्टाने ते हायकोर्टाला पाठवलंय. महाराज, आपण महाराजांचे मावळे आहोत, हार मानणार नाही. हायकोर्टामध्ये लढून ते स्मारक आम्ही त्या ठिकाणी मोकळं करून घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचे स्मारक झालं पाहिजे हा प्रयत्न आपला असेल.